पत्र्याच्या शेडमध्ये बांधील असलेल्या लहान मोठ्या 7 बकऱ्यांचा कुठल्या तरी वन्य प्राण्यांनी केला हल्ला, तर हल्ल्यात 7ही बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. तर शेतकऱ्यांची 70,000चे मोठ्या प्रमाणात नुकसान. चांदवड ते लासलगाव रोडवरील असलेले शेतकरी शकील बाबू खान पठाण, वय वर्ष 70, चांदवड यांचे शेतगट नंबर 301/2 या शेताच्या कडेला पत्र्याचे शेड बांधलेले असून त्या पत्र्याच्या शेडमध्ये 4 मोठ्या बकऱ्या व 3 लहान बोकड हे त्या शेडमध्ये रात्रीच्या वेळेस बांधलेले असताना त्यामध्ये रात्री आज दिनांक 9 एप्रिल 2026 पहाटे अंदाजे 3 वाजेच्या सुमारास अचानक कुठल्या तरी वन्य प्राण्यांनी त्यावर हल्ला केल्याने असल्याने 7ही बकऱ्यांना मारून टाकले. ही घटना शेतकरी शकील बाबू खान पठाण हे बकऱ्यांचा आवाज येत नाही म्हणून बघितले असता बकऱ्या ह्या मृत्युमुखी पडलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दिसून आल्या. सकाळीच त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे व संबंधित वनीकरण विभाग येथे कळवले असून तर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी बघून त्यांना सांगितले की तुम्ही वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना कळवा. त्यावरून वनविभागीय कर्मचारी महेश खंदारे, वनरक्षक अशोक शिंदे, वाहन चालक, अन्य कर्मचारी येऊन शहानिशा करून पंचनामा करण्यात आला. या संदर्भात शेतमालक शकील बाबू खान पठाण व सांगा, काय नाव आहे तुमचं? शकील खान बाबू खान पठाण. काय प्रकार झाला? बकऱ्या मारल्या. कशाने? आता ते बिबट्याने मारल्या, कशाने मारल्या ते असं तुम्हाला कसं काय कळालं? मी इकडे आलो सकाळीच मरेल दिसली असं त्या. किती बकरे एकूण? ते 7 लहान मोठ्या 7. किती नुकसान झाले तरी सरासरी? 70,000ची झाली आपली. 70,000. बरं. मग वनीकरण विभागाला कळवल्यानंतर ते लोक आले होते का? हा हो, आले होते ते. मग त्यांनी काय सांगितलं? ते पंचनामा करून ते दिले. आता पुढचं कारवाई आम्ही करू म्हणून. सांगाल, काय नाव तुमचं? मुस्ताक पटेल. काय प्रकार घडला? इकडं वन्य प्राण्यांनी यांच्या बकऱ्यावर हल्ला केलेला आहे कधी? रात्री. बरं. मग किती नुकसान झाले साहेब? साधारण 70-75 हजार रुपये नुकसान किती झालं. बकऱ्या होते एकूण? 7 बकऱ्या आहेत. 7 बकऱ्या. हां. आणि त्या वनीकरण विभागाला काही कळवलं का तुम्ही? हां, लेटर दिलेलं आहे त्यांना. हां, येऊन गेले कधी? येऊन गेलेले, पंचनामा केलेला आहे त्यांनी. हां, मग ते काय सांगितले, कशाने गेले, काही काहीच सांगितलं नाही? काही सांगितलं नाही आता. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.